नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला महानगरपालिकामध्ये जॉब भेटणार आहे। महाराष्ट्र सरकारी जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे कमीत कमी 18 ते इथे 38 वर्षापर्यंत आहे। राखीव प्रवर्गासाठी कमाल 43 वर्षापर्यंत सूट असणार आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत, म्हणजे अर्ज कसा करायचा आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकते, फ्रेशर व अनुभवी उमेदवार दोघेही करू शकणार आहात, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, वेतन किती आहे, त्यानंतर फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार कोणता असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे पाहून घेऊया। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण पाहून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो, कोणते नवीन योजना आलेल्या असतात ते बघत असतो। त्याच्यानंतर इथे गव्हर्नमेंट जॉब्स सुद्धा, पार्ट टाइम जॉब्स असुद्धा, वर्क फ्रॉम होम जॉब आपल्या चॅनलवरती दररोज अपडेट्स असतात। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। सो इथे ठाणे महानगरपालिका यांच्याकडून अपडेट आलेली आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे। मनपा सरकारी जॉब आहे। PDF आहे ते पाहून घेऊया। सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून आलेली अपडेट आहे। वैद्यकीय अधिकारी व कुष्ठरोगांकरिता लेप्रेसी असिस्टंट असे 2 पदं असणार आहे। इथे वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड होऊन जाणार आहे। इंटरव्ह्यूसाठी 23/8/2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत थेट मुलाखतीस उपस्थित राहावे हे सुद्धा सांगितलेलं आहे। इथे ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला जायचं आहे। त्यानंतर इथे उमेदवार सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र, तुम्हाला मुलाखतीसाठी जायचे म्हटल्यानंतर सर्व कागदपत्र, प्रमाणपत्र घेऊन जावे लागणार आहे। 2 प्रतींमध्ये व त्याच्यावरती तुमची साईन करून घेऊन जावं लागणार आहे। त्यानंतर पदनाम व पदसंख्या बघा, वैद्यकीय अधिकारी पदसंख्या 11 आहेत, ज्यामध्ये अनुजाती, जमाती असं वेगवेगळे डिवाइड करून टोटल 11 असणार आहे। इथे शैक्षणिक अर्हता म्हणजेच शिक्षण तुमचं मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वैद्यकीय शास्त्रातील पदवी MBBS लागणार आहे। त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगकडून परमनंट असणे, रजिस्ट्रेशन परमनंट असणे आवश्यक आहे। मराठी भाषेचं ज्ञान असणे सुद्धा गरजेचं आहे। इथे कमीत कमी 40,000 तुम्हाला सॅलरी स्टार्टिंगलाच भेटून जाणार आहे। त्यानंतर इथे लेप्रेसी असिस्टंट पदसंख्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या मान्यता दिलेल्या HSC तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे आहे। मराठी तुम्हाला आलं पाहिजे आहे। त्यानंतर शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील लेप्रेसी असिस्टंट अथवा तुमचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे आणि इथे सॅलरी 25,000 भेटून जाणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। तुम्हाला 23/8/2024 रोजी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे। जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना अनुभवाची काही गरज आहे असं सांगितलं नाही आहे। ॲज अ फ्रेशर सुद्धा तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। तुम्ही मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। ऑल इंडिया उमेदवार कुठूनही असू द्या, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। कोणतीही फी नाही आहे अर्जाची। सॅलरी इथे कमीत कमी 25,000 आहे, जास्तीत जास्त 40,000, म्हणजे वैद्यकीय अधिकारीला 40,000 आहे सांगितलेलं आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब असणार आहे। मुलाखतीद्वारे सिलेक्शन होऊन जाणार आहे 23 ऑगस्ट 2024 रोजी। हा पत्ता दिलेला आहे, नक्कीच लक्षात घ्या। इथे पत्ता दिलेला आहे, त्या पत्त्यावरती तुम्हाला जावं लागणार आहे। नोकरीचे ठिकाण ठाणे असणार आहे। इथे काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।